सातारा नेहमीच स्पेशल राहिला आहे माझ्यासाठी, कारण झी मराठीने मला पहिल्यांदा संधी दिली होती. ती सिरियल पण साताऱ्यात 3 वर्ष सुरू होती. त्यामुळे ॲक्च्युली हा संगम माहुली घाट आहे. तर इथे नेहमी यायचो आणि महादेवाचा आशीर्वाद घ्यायचो. पण मला माहीत नव्हतं की महादेव मला एक दिवस इथे माझ्या नवीन सिरियलसाठी बोलवेल, ज्यात मी महादेवाचा भक्त असेल, ज्यात माझं नाव शंकर असेल. मला असं वाटतं की माझ्यापेक्षा बेस्ट कोणी नाही आता ह्या सिरियलबद्दल. आणि साताऱ्याने नेहमीच एक पॉझिटिव्ह वाईब दिलेली आहे, एक चांगली सुरुवात मला दिलेली आहे. त्यामुळे मी आज खूप खुश आहे. आणि तू जसं म्हणालीस की प्रेक्षक भेटायला येत आहेत, तर ती ओढ खूप लागून राहिलेली की 15 तारखेला लोक कधी भेटायला येते. आणि आता तू म्हणालीस की आजच प्रेक्षक भेटायला येते ना, तर मी अजून खुश झालो की चला आजपासून काहीतरी क्युरिओसिटी त्यांच्या मनात तयार होईल. इथे आमच्याशी भेटल्यानंतर, इंटरॅक्शन झाल्यानंतर ते अजून लोकांना सांगतील आणि अजून लोक भरभरून प्रतिसाद देतील. आणि श्री छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना भोर तालुक्यात सातारा जिल्ह्यात इथून सुरुवात केली होती स्वराज्याची. तर त्या मातीमध्ये आपल्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात करायला मिळणं हे एक मराठी माणूस म्हणणे गौरवाची बाब आहे आमच्या संपूर्ण टीमसाठी आणि झी मराठीसाठी.